नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पॉवर पॉईंटचा हा एक प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। तर स्टार्ट करूया। तर बघा, आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाइड्स ॲड करा। पहिल्या स्लाइड म्हणजे स्लाइड नंबर 1 मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये ऑफिस टेक्स्ट टाईप करा। कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा टेक्स्ट बॉक्स इतर सर्व स्लाइड्सवर पेस्ट करा। प्रेझेंटेशन जे आहे ते स्लाइड सॉर्टेड व्ह्यूमध्ये दाखवा। तर खूप लांबलचक प्रश्न तुम्हाला वाटत असेल, पण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगते। तर सगळ्यात पहिले आपल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाइड म्हटलेल्या आहेत, तर 4 न्यू स्लाइडवर जाऊन डायरेक्ट क्लिक करा आणि पहिल्या स्लाइडला पकडून इथे आपल्या 5 स्लाइड झालेल्या आहेत। तर पहिल्या स्लाइडवर क्लिक करा, म्हणजे सिलेक्ट करा तिला। सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे। त्यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जा। टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी बघा काय करायचं आपल्याला, बघा इथे टेक्स्ट या ग्रुपमध्ये बघू शकता तुम्ही, टेक्स्ट या ग्रुपमध्ये टेक्स्ट बॉक्सचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि बघा इथे टेक्स्ट बॉक्स दिसत आहे। यामध्ये आपल्याला हा जो प्रश्नामध्ये दिसत आहे हा शब्द हा आपल्याला टाईप करून टाकायचा आहे या टेक्स्ट बॉक्समध्ये। तर बघा अशा प्रकारे टाकायचा आहे। आणि याला आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे या शब्दाला, म्हणजे या टेक्स्ट बॉक्सला कॉपी करून घ्यायचं आहे आणि ते इतर स्लाइडवर जाऊन पेस्ट करायचं आहे। बघा अशा प्रकारे Ctrl+V दाबायचं आहे तुम्हाला प्रत्येक स्लाइडवर जाऊन। बघा इथे सुद्धा, त्यानंतर नेक्स्ट स्लाइड, त्यानंतर शेवटची एक स्लाइड, 4 स्लाइडवर झालेला आहे। आता 5व्या स्लाइडवर सुद्धा आपण करून घेऊयात अशा प्रकारे। आणि बघा हे जे आहे सर्व प्रेझेंटेशन आपल्याला स्लाइड सॉर्टेड व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलेलं आहे। तर यासाठी व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इथे प्रेझेंटेशन व्ह्यू या ग्रुपमध्ये स्लाइड सॉर्टरचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा आणि बघा आपल्या सर्व स्लाइडवर आपल्याला व्यवस्थितरित्या स्लाइड सॉर्टेड व्ह्यूमध्ये दिसत आहे। आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून पाहायचा आहे, बरोबर आहे।